माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री रामदास स्वामीचे मनाचे श्लोक भावार्थ अभिवाचन करत आहोत. तुम्ही सुद्धा 5 श्लोक बोला, लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. श्लोक 116 ते 120. श्री गणेशाय नमः. श्री समर्थाय नमः. बहुशापितां कष्टला अमृषी तयाचे स्वये श्रीहरी जन्मसोषी दिल्हा सिंधू तया उपमानी नोपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. अमरीश राजाला शापामुळे फार कष्ट झाले. त्याच्यासाठी भगवंताने गर्भवास सोसला. भगवंताने त्या अभिमन्यूला क्षीरसागर दिला. तात्पर्य, देवभक्तांचा कैवारी तो भक्तांची उपेक्षा करीत नाही. अमरीश राजा मोठा विष्णुभक्त होता. त्याने कार्तिकी एकादशीचे व्रत केले. द्वादशीच्या दिवशी अचानक दुर्वास ऋषी आले. राजाने त्यांना जेवायला ठेवून घेतले. दुर्वास स्नान संध्या आटोपण्यास उशीर झाला. नदीवर गेले होते. तेथून परत येण्यास त्यांना उशीर झाला. तेवढ्यात द्वादशीचा काल संपत आला. म्हणून राजाने तीर्थ घेऊन पारणा केली. दुर्वासाचा राग आला. जटेतील एका केसाची कृत्या निर्माण करून त्यांनी राजावर सोडली. पण भगवंताच्या सुदर्शन चक्राने त्या कृत्येला जाळले. ते दुर्वासाच्या मागे लागले. दुर्वास भगवंताला शरण गेले तेव्हा ते थांबले. अमरीशाला दुर्वासाच्या शापातून सोडवण्यासाठी भगवंताने आनंदाने जन्म घेतले. भक्तासाठी गर्भवासाचे कष्ट देखील त्याने सोसले. उपमन्यू हा व्याघ्रपाद ऋषींचा थोरला मुलगा. तो एकदा दुसऱ्या ऋषींच्या आश्रमात खेळायला गेला. तेथे त्याला गायीचे धारष्ण दूध पिण्यास मिळाले. ते पिऊन त्याला अतिशय आनंद झाला. दुसरे ऋषी घरी आईने रोजच्या प्रमाणे पाण्यात पीठ घालून त्याला दिले. तो ते पिईना. ऋषींच्या घरच्यासारखे दूध हवे म्हणून तो हट्ट धरून बसला. दरिद्री मातेच्या डोळ्याला पाणी आले. ती म्हणाली, बाळा, आपण गरीब आहो, गरीब. आपल्याला रोज गाईचे दूध कोठून मिळणार? मागच्या जन्मी आपण भगवंताची भक्ती केली नाही म्हणून आपण आपल्या वाट्याशी गरिबी आली. हे ऐकून अभिमन्यूने भगवंताची मनापासून उपासना केली. भगवंताने प्रसन्न होऊन त्याला क्षीरसागराचं बक्षीस दिलं. शिवाय त्यास मोठे दीर्घायुष्य देखील दिले. पुराणामध्ये उपमन्यू उत्तम शिवभक्त म्हणून प्रसिद्ध आहे. धुरोले करू पुढे दैन्यवाने कृपा भाकिता दिदली भेटी जीने चिरंजीव तारांगणी प्रेम खाणे नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. दीनवाना बिचारा ध्रुव लहान बालक होता. त्याने भगवंतापाशी करुणेची याचना केली. भगवंताने त्यास दर्शन दिले. इतकेच नव्हे तर त्यास भक्तीने भरून तारांगणामध्ये कायमचे स्थान दिले. तात्पर्य, देवभक्तांचा कैवारी तो भक्तांची उपेक्षा करीत नाही. उत्तानपान राजाला 2 राण्या, एक सुनीती, दुसरी सुरुची. सुनीती राजाची नावडती, सुरुची आवडती. सुनीतीचा मुलगा ध्रुव तो एकदा राजाच्या मांडीवर बसू लागला असता सुरुचीने त्यास खाली ओढले. तो रडत सुनीतीकडे गेला तेव्हा ती म्हणाली, आपण भगवंताची उपासना केली नाही म्हणून राजाच्या पोटी येऊन देखील तुला राजपद नाही. त्या भगवंताचा शोध करण्यासाठी ध्रुव घराबाहेर पडला. एका वनात गेला. वाटेमध्ये त्याला नारद भेटले. त्यांनी त्यास नाम दिले. ध्रुवाने अत्यंत उत्कंठेने श्रद्धेने नामस्मरण केले. त्यामुळे त्याची वृत्ती तन्मय झाली आणि त्यास भगवंताने दर्शन दिले. नामस्मरणामध्ये तो इतका रमला की भगवंत समोर उभा राहिला तरी त्याच्याकडे तो लक्ष देईना. नंतर देवाने त्याच्या गालास वात्सल्याने शंखस्पर्श केला. त्याबरोबर प्रतिमा उमटून त्याने भगवंताची स्तुती केली. ध्रुवाने पुढे अनेक वर्ष राज्य केले. आकाशामधील तारांगणात त्यास अढळपद मिळाले. गजेंद्रो महासंकटी वास पाहे तया कारणे श्रीहरी धावताय उडी घातली झाला जीवदानी नोपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. गजेंद्रावर जीवावरचे संकट आले. त्याने भगवंताला हाक मारली व तो त्याची वाट पाहू लागला. त्याच्यासाठी भगवंत धावत आला. देवाने उडी घातली, त्याचे प्राण वाचवले. तात्पर्य, देवभक्तांचा कैवारी तो भक्तांची उपेक्षा करीत नाही. एकदा गजेंद्र एका सरोवरामध्ये आपल्या स्त्रियांना घेऊन जलक्रीडा करीत होता. एका अतिशय बलवान मगराने गजेंद्राचा पाय धरून त्याला पाण्यात खेचला. गजेंद्राने आपले सारे बळ पणाला लावले. त्या मगरावर
4 तास युद्ध केले मगरासोबत, पण नंतर तो बलहीन होऊन व्याकुळ झाला. तेव्हा त्याने अतिशय आर्तपणाने भगवंताला हाक मारली. भगवंताने त्याची आर्त हाक ऐकली. गरुडावर आरूढ होऊन धावत आला. त्याला पाहिल्यावर गजेंद्राने आपल्या सोंडेत एक कमल घेतले. सोंड भगवंताकडे उचलून, नारायणा नारायणा, साऱ्या ब्रह्मांडाचा तो मालक, तुला मी नमस्कार करतो असे दीन शब्द असे बोलला. त्याबरोबर भगवंताने सुदर्शन चक्र सोडले. त्याने मगराचे तोंड फाडले. गजेंद्राचा पाय सुटला. अजामेळ पापी तया अंत आला, कृपाळीपणे तो जनी मुक्त झाला. अनायेशी आधार हा चक्रपाणी, नोपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. पापी अजामेळाचा जेव्हा अंतकाळ आला तेव्हा अत्यंत दयाळूपणाने भगवंताने त्याला मुक्त केला. ज्याला कुणाचा आश्रय नसतो त्याला भगवंत आधार देतो. तात्पर्य काय? देवभक्तांचा कैवारी, तो भक्तांची उपेक्षा करीत नाही. अजामिळ नावाचा एक सामान्य माणूस होता. स्त्रियांच्या बाबतीत त्याचे वर्तन बरे नव्हते. विवाहबाह्य संबंधातून त्यास काही संतती झाली होती. त्यातील अखेरच्या बालकाचे नाव नारायण. अजामिळाचे त्या बालकावर जीवापाड प्रेम. तो त्याचे सतत चिंतन करी. अंतकाळी अजामिळाला आपल्या बालकाचा ध्यास लागला. तो नारायण नामाचा जप करू लागला. त्याची तन्मय वृत्ती पाहून भगवंताने त्यास मुक्त केले. जीव अपूर्ण असल्याने कोणाचा तरी किंवा कशाचा तरी आधार घेतल्या वाचून त्यास जगता येत नाही. पण एका भगवंताखेरीज इतर सर्व आधार अपूर्णच असतात. ते सर्व बाजूस सारले. भगवंताला आवाहन केले की भगवंत हमखास सहाय्य करतो. जगाचा जो भगवंत त्याच्याकडे अनाथ होऊन गेले की तो सर्वस्वी आपला होतो. विधी कारणे झाला मच्छ वेगी, धरी कूर्म रूपे धरा पुष्टिभागी. जनारक्षणा कारणे नीच योनी, नोपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. ब्रह्मदेवासाठी भगवंत चड्डीशी मासा बनला. तसेच कासवाचे रूप घेऊन त्याने पाठीवर पृथ्वी सांभाळले. लोकांच्या संरक्षणार्थ त्याने क्षुद्र योनीत जन्म घेतला. तात्पर्य, देवभक्तांचा कैवारी, तो भक्तांची उपेक्षा करीत नाही. विश्वाचा प्रलय काळ आला तेव्हा ब्रह्मदेवाची रात्र सुरू झाली. ब्रह्मदेव झोपी गेला. त्याच्या मुखातून वेद निघत होते. ते हरण करावे हेतूने हयग्रीव नावाचा दैत्य तेथे गेला. त्याने वेद घेतले. तो पळून जाऊ लागला. भगवंताने पाहिले. लगेच माशाचे रूप घेऊन भगवंताने हयग्रीवास मारले. वेद परत ब्रह्मदेवास आणून दिले. हा मत्स्य अवतार होय. देवाने आणि दैत्याने समुद्र मंथन केले. त्या प्रसंगी मंदर पर्वतावर रवी बनवला होता. घुसळणे चालू झाल्यावर पर्वत एकाएकी बुडू लागला. तेव्हा देवांचा कैवार घेऊन भगवंताने कासवाचे रूप घेतले. पर्वत आपल्या पाठीवर घेऊन वर आणला. हा कुर्मावतार समजावा. हिरण्याक्ष इतर दैत्य पृथ्वीला समुद्रात ओढून नेऊ लागले. पृथ्वी बुडवून टाकण्याचा विचार अशा संकटाच्या प्रसंगी ब्रह्मदेवाच्या नाकातून एक प्रचंड वराह म्हणजे डुक्कर उत्पन्न झाले. त्याने हिरण्याक्षाचा वध केला. आपण विराट स्वरूप होऊन पृथ्वी वर काढले. हा वराह अवतार होय. संत सज्जनांच्या रक्षणासाठी भगवंताने क्षुद्र योनीमध्ये देखील प्रवेश करून त्यांना सांभाळले. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील श्लोकात पुढील भाग स्मरण करूया. श्रवण केले तर बोला. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.